हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था, एकदम टोटली वो फिट है, फिजिकली फिट है। तो सबको हाथ जोड़ के थैंक यू कि आप लोगों की वजह से ही मेरे हस्बैंड इंडिया आ पाए हैं। और मोदी जी है तो सब चीज पॉसिबल है। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एलओसीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतलं होतं। हा जवान आज परत मायदेशी आलाय। अटारी बॉर्डरवरती पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ यांचा ताबा भारताकडे सोपवलाय। शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम शॉ गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमा पार गेले होते। काहीच माहिती मिळत नसल्याने शॉ यांची गर्भवती पत्नी फिरोजपूरला पोहोचली होती। पतीला सोडवण्यासाठी काय काय पावलं उचलली जात आहेत हे जाणून घेण्यासाठी ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये आली होती। बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून संतोषजनक माहिती नाही मिळाली तर मी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे असं त्यांच्या पत्नीनं म्हटलं होतं। 23 एप्रिलला शॉ पाकिस्तानच्या ताब्यात गेले। आज 20 दिवसांनी त्यांची सुटका झाली, त्यामुळे अर्थातच त्यांच्या पत्नीचा आनंद फार मोठा आहे। सीमेजवळ काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाचं संरक्षण करण्यासाठी शॉ यांची ड्युटी लागली होती। यावेळी ते आराम करण्यासाठी जवळच्या झाडाखाली गेले। यावेळी त्यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार केली, अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलं असं बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितलं। शॉ हे पंजाबमधल्या फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या 182व्या बटालियनमध्ये तैनात होते। शॉ यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी सीमा दलांनी ध्वज बैठक आयोजित केली होती, पण त्यांच्या कुटुंबाला अधिक माहिती देण्यात आली नाही। अखेर सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्यावर शॉ यांची सुटका करण्यात आली। पूर्णम कुमार शॉ पाकिस्तानात नेमके गेले कसे हा प्रश्न अजूनही अनेकांना पडलेला आहे। तर त्याचं उत्तर पुन्हा एकदा देऊया की भारत पाक सीमारेषेवरती शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे 2 जवान तैनात केले होते। फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पीके शॉ म्हणजे पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली। ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडची सगळी शस्त्रास्त्र जप्त करून पाकिस्तानने गेल्या 20 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवलं होतं। त्या दिवशी नेमकं काय घडलं, एक्झॅक्ट काय घडलं हे जर का जाणून घ्यायचं असेल तर नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिलं जातं। शॉ यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर इथे तैनात करण्यात आलं होतं। पिकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि निगराणीसाठी तैनात असतात। या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्ड सुद्धा दिलं जातं। या 0 लाईनवर फक्त खांब बसवण्यात आले। कुंपण रेषा त्या अगोदर आहे, त्यामुळे नियंत्रण रेषा निश्चित करणं थोडं गोंधळाचं असतं आणि तो भाग इतका संवेदनशील आहे की तिकडे शेतकऱ्यांवरती हल्ले होऊ शकतात, गोळीबार होऊ शकतो। हे पाहता तिथे 2 बीएसएफचे जवान कायम त्यांच्या काळजीसाठी त्यांच्यावर निगराणी करण्यासाठी तैनात असतात। त्यातले एक पूर्णम कुमार शॉ होते। तर 23 एप्रिलला सकाळी शेतकरी कंबाईन घेऊन फेन्सिंग वरती गेट नंबर 208-1च्या रस्त्याने शेतातल्या गहू काढणीसाठी गेले होते। पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपण रेषा लावलेली नसल्यामुळे 0 लाईन पार करून शॉ उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले। ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती हे त्यांच्या लक्षात आलं नाही। शॉ तिथे बसलेले असतानाच पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले। त्यानंतर त्यांनी शॉ यांना ताब्यात घेतलं। यानंतर भारताने शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले। बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली, पण शॉ यांची सुटका होऊ शकली नाही। त्यानंतर आता 20 दिवसांनी अखेर त्यांची सुटका झाली। त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नीने शक्य ते सगळे प्रयत्न केले आणि जेव्हा आज त्यांच्या पतीने व्हिडिओ कॉल केला तेव्हा आपल्या पतीची नेमकी अवस्था काय होती हे सुद्धा त्यांनी माध्यमांना सांगितलंय। पाहूया त्या काय म्हणाल्या। दिन वो हमारे देश में नहीं थे, पाकिस्तान के तरफ से अरेस्ट हो गए थे। तो आज तो बहुत ही खुशी हुई। सुबह में ही फोन आया था सीओ साहब का वहां से कि देखिए वो पीके साहब आ गए हैं, इंडिया आ चुके हैं, टेंशन मत लीजिए, वो एकदम सही सलामत है, आप टेंशन मत लीजिए, बिल्कुल ठीक है। और मेरे हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था, एकदम टोटली वो फिट है, फिजिकली फिट है और बोल रहे थे कि टेंशन मत लो, मैं ठीक हूँ, मैं फ्रेश होके मैं तुमको 3 बजे फोन करता हूँ। घर कब तक आएंगे, कोई बात नहीं मैडम, अभी तो कुछ नहीं बताए। वो उनको छोड़ने को लेकर देखा गया कि काफी बात
बातचीत की? बहुत बहुत जी जी सीएम से भी आपकी बात? जी 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 देखिए मैडम, उनसे तो मेरी 3 दिन पहले कांटेक्ट हुई थी, 4 दिन पहले। तो उन्होंने मुझे कहा था कि टेंशन मत लीजिए, इसी हफ्ते आपके हस्बैंड आ जाएंगे। मैंने उन्होंने भी बहुत योगदान दिया, बहुत जोर शोर से वो भी बात कर रही थी। बीएसएफ के डिपार्टमेंट में जितने भी सीनियर हैं, हमारे यहाँ के जो चेयरमैन हैं, वो तो शुरू दिन से ही लगे हुए हैं। और कल्याण सर भी आए थे, फोन पे वो भी बात करते थे, कैसे है नहीं है, टेंशन मत लीजिए, आपके हस्बैंड बहुत जल्दी। देखिए सभी का सपोर्ट है, पूरी देश मेरे लिए खड़ी थी। तो सबको हाथ जोड़ के थैंक यू कि आप लोगों की वजह से ही मेरे हस्बैंड इंडिया आ पाए हैं। सुबह कितने बजे पता चला कि वो रिलीज? 10:30 किसने कॉल किया था? कोई बीएसएफ की कोई कमांडर किन्हीं का फोन आया था सर का, कि उन्होंने ही बताया कि वो आपके हस्बैंड इंडिया आ गए हैं। और जी। कोलकाता आने के लिए या दिल्ली वो कब तक पहुंच रहे हैं, ऐसा कुछ बताया? नहीं, अभी तो उन्होंने कुछ नहीं बताया। अब उन्होंने कहा कि मेरे हस्बैंड वीडियो कॉल किए थे, बात हुई उनसे, उन्होंने कहा वेट करो, मैं 3 बजे फिर फोन करता हूँ। क्या लग रहा है कि जिस वक्त वो गए थे वो हालत और अभी उनकी कैसी है? देखिए थोड़ी तो वीकनेस हुई होगी, 22 दिन वो बाहर अलग स्टेट में थे, ऐसे वो तो ठीक ही दिख रहे थे, ऐसी कोई बात नहीं है, फिजिकली वो फिट है। सेंट्रल गवर्नमेंट को कुछ बोलना चाहिए? जी जरूर। देखिए हमारे सरकार मोदी जी है तो सब चीज पॉसिबल है। क्योंकि देखिए जो 22 तारीख को जो पहलगाम अटैक हुआ था, उन्होंने 15 से 20 दिन में जो ऑपरेशन सिंदूर करके सबके सुहाग का बदला लिया, जिसका नाम रखा गया था ऑपरेशन सिंदूर। उसके 3 से 4 दिन बाद मेरे सुहाग को उन्होंने रिटर्न लाया है। तो मैं उनको हाथ जोड़ के बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। तर आता त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे, सर्वत्र मिठाई वाटली जाते। माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या कुटुंबातल्या आणखी एका सदस्याने सांगितलं की आज आम्हाला खूप आनंद झालाय, त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि बीएसएफ अधिकाऱ्यांचे आभार मानतो। गेले 2 आठवडे आमची रात्रीची झोप उडाली होती, आम्हाला त्यांच्या तब्येतीबद्दल सतत काळजी वाटत होती। आता आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत। अखेर आमची प्रार्थना फळाला आलेली आहे। त्यामुळे या स्टोरीचा शेवट तर फार चांगला झालाय आणि यावर तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।